स्टार्टिंग रेशो किती आहेत आर्मीमध्ये? आधी रेग्युलर वेने स्टार्ट करा, प्रॅक्टिस झाली तेव्हा मग फुल वे जा. हे पहिल्या ग्रुप मधले आर्मी आहे, याला मल्टिपल एक्स द्या. हे दुसऱ्या ग्रुप मधले आर्मी आहे, त्याला मल्टिपल वाय द्या. आता एक साधी गोष्ट आहे, एवढे आधी होते, एवढा लॉस झाला आणि एवढे सर्वायव्हर्स आहेत, म्हणजे या दोघांची मला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. समजतंय का? करावं काय मी सांग. स्टार्टिंग सोल्जर्स किती असतील सांगा. सोल्जर्स किती आहेत स्टार्टिंग? soldiers in 2 armies when they meet where in the ratio? So एक काम करूया, पहिल्यांदा जे 2 आर्मीज आपल्याकडे आहेत, ओके, पहिला ग्रुप आहे ए, दुसरा ग्रुप आहे बी. सो ह्या दोघांचे जे आर्मीज आहेत ते 10x आणि 3x एवढे आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे लॉसेस आहेत, हे एवढे नंबर्स होते त्यांच्याकडे, एवढे नंबर्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचे लॉसेस दिलेले आहेत, लॉसेस अँड देअर लॉसेस वेअर. लॉस दिल्यानंतर यांना एक ग्रुप द्यायचा 20y आणि 3y, हे त्यांचे लॉसेस आहेत. एवढे नंबर होते, एवढे लॉसेस आहेत आणि सर्वायव्हर्स एवढे आहेत. काय केलं पाहिजे मला सांगा बरं. सर्वायव्हर्स इन द लार्जर आर्मी बी 24,000. लार्जर आर्मी म्हणल्यानंतर कोण येणार सांगा, फक्त एवढं सांगा. लार्जर आर्मी म्हणल्यानंतर 10x येणार का 3x येणार? गर्ल साइड. हा रेशो त्यांनी दिलेला आहे, याच्याकडे तात्पुरतं मी निग्लेक्ट केलं, याच्याकडे जातो. नंबर ऑफ सर्वायव्हर्स इन द लार्जर आर्मी बी 24,000. काय केलं पाहिजे सांगा, बोला. हे 24,000 म्हणजे आधीच्या नंबर मधून नंतर लॉसेस मायनस केले तर आपल्याकडे एक इक्वेशन दिलेलं आहे 10x - 20y. याचा अर्थ असा झाला, 10x त्यांच्याकडे आर्मी आहेत, 20y त्यांच्याकडे लॉसेस आहेत, आणि ह्या दोघांचा जर मी सबस्ट्रॅक्शन केलं तर सर्वायव्हर्स, म्हणजे ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं की सर्वायव्हर्स भेटतो, आणि तो किती सांगितलेला आहे 24,000. हे इक्वेशन 1 आहे. मग इक्वेशन 2 काय केलं पाहिजे, कसं काढलं पाहिजे इक्वेशन 2? कारण इक्वेशन 2 चं स्मॉलर आर्मीचं काय सर्वायव्हर दिलेलं नाही, पण रेशो दिलेला आहे तुमच्याकडे. येस, सर्वायव्हर्स रेशो दिलेला आहे, करेक्ट. तर तुम्ही काय केलं पाहिजे एकदम सोप्यामध्ये, सर 40 म्हणजे किती? 24,000. गुड. 40 म्हणजे किती? 24,000. तर 13 म्हणजे किती काढलं पाहिजे, किती येईल सांगा? कारण हा सर्वायव्हर रेशो आहे आणि ऍक्च्युअल सर्वायव्हर इथं दिलेला आहे. बघा एवढं इझी असतं, फक्त थोडंसं लक्ष देऊन थोडं काळजी घेतलं पाहिजे. 0 0 कॅन्सल करा, 4 1 जा, 4 6 जा. सो 600 येतं का? 600 1 व्हॅल्यू, आणि हा 13 इकडे मल्टिप्लाय करा. सो 13 6 किती येईल? 7800. एवढे तुमचे काय आहेत? सर्वायव्हर्स आहेत. मी थोडंसं हे सांगतो, जरा ऐका. सर्वायव्हर्स, लार्जर सर्वायव्हर्स दिलेले आहेत, म्हणजे पहिल्या ग्रुपचे सर्वायव्हर 40. तर 40 म्हणजे 24,000 हे तुम्हाला माहित आहे सर्वायव्हर्स. तर स्मॉल सर्वायव्हर ग्रुप तुम्हाला माहित नाही, तर मग 13 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करा, क्रॉस मल्टिप्लाय करतो हे मी. सो 24,000 इंटू 13/40. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 4 1 जा, 4 6 जा. सो 600 इंटू 13 हे येऊन जाईल 7800. म्हणजे एवढे सर्वायव्हर्स आहेत स्मॉल ग्रुपचे, एवढे सर्वायव्हर्स आहेत. म्हणजे दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळालं 3x - 2y 3y = 7800. आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, x आणि y ची व्हॅल्यू मिळवा. काय येते बघा x आणि y ची व्हॅल्यू? आपल्याला फक्त ओरिजिनल सोल्जर्स इन ईच आर्मी काढायचा आहे. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू मिळाली का फक्त x ची व्हॅल्यू मिळवणं गरजेचं, फक्त x ची व्हॅल्यू मिळवणं गरजेचं, y ची गरजेची नाही. फक्त x मिळवा आणि इथे ठेवा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. फास्ट. x मिळवण्यासाठी y कॅन्सल झाला पाहिजे, म्हणजे इथे 3 ने मल्टिप्लाय करा, इथे 20 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर हे काय होऊन जाईल? 3x - 60y = 7200. 20 ने मल्टिप्लाय केलं इथं तर किती होऊन जाईल? 60x - 60y = 78 च्या डबल. किती येईल 78 च्या डबल? 0 0 16 1 14 1560, आणि तर अजून एक 0 येऊन जाईल. सबस्ट्रॅक्ट करा, 60 मायनस केल्यानंतर हे मायनस
प्लस मायनस आणि तुमचं जे एक्स ची व्हॅल्यू येते ते जवळपास किती येते बघा 2800 येऊन जाईल. उच्च इथे एक्स ची व्हॅल्यू 2800. सो पहिला जो नंबर येतो तो 28,000, दुसरा जो नंबर येतो तो 8400. सो हे तुमचा आन्सर ऑप्शन ए. म्हणजे लक्षात घ्या, मी हे जे काय सांगतोय का गरज आहे हे असं डायरेक्ट घ्यायची, तरी एक्झाम मध्ये तुम्हाला हे जवळपास